पहलगाम हल्ल्याचा रायगावात निषेध। भाजप शिवसेना शिंदे गटासह सर्वपक्षीय संघटना एकत्र। भाजप शिवसेना शिंदे गट व सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला। रायगाव शहरातील क्रांती चौकात भाजप शिवसेना शिंदे गट व सर्वपक्षीय संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन निषेध करीत केंद्र सरकारने या हल्ल्यातील दोषींना सोडू नये अशी मागणी देखील करण्यात आली। काश्मीर या ठिकाणी गेलेल्या पर्यटकांवर अतिरेक्यांनी गोळीबार करून 27 पेक्षा अधिक पर्यटकांना मारलेत। यामध्ये 2 परदेशी पर्यटकांचा देखील समावेश आहे। दहशतवादी कृत्यमागे पाकिस्तानमधील हल्लेखोर असल्याचा संशय व्यक्त केला जात असून या अतिरेक्यांना कायमचे संपविण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा आणि तो कृतीत उतरवावा अशा देखील प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या। यावेळी रायगावातील भाजप शिवसेना विश्व हिंदू परिषद बजरंग दल बागेश्वर धाम सेवा समिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धर्मरक्षक ग्रुप दुर्गा वाहिनी सकल हिंदू समाज वतीने या अमानुष कृत्यात बळी गेलेल्या निष्पापांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी भाजप शिवसेना व सर्वपक्षीय संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देश के गद्दारों को गोली मारो सालों को, देश के गद्दारों को गोली मारो सालों को। आतंकवाद 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 मुर्दाबाद मुर्दाबाद, आतंकवाद आतंकवाद मुर्दाबाद मुर्दाबाद। पाकिस्तान पुरस्कृत अशा आतंकवादी संघटना ते पोसत आहेत आणि त्यांना वेळोवेळी आपल्या काश्मीरात पाठवून असे आतंकवादी हमले ते करत आहेत। अशा संघटनांचा आपण जाहीर निषेध करू। शहराच्या वतीने जाहीर निषेध करतो, परंतु मित्रांनो इथं निषेध करून खरंच चालणार नाही। काल इतकी मोठी दुर्घटना घडली, प्रत्येक महाराष्ट्रामध्ये 6 लोक आपल्या आज जगावले गेलेले आणि या लोकांनी आज आतंकवादीला आम्ही कुठे म्हणजे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।